नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 54 लाख महिला अपात्र ठरल्याची आकडेवारी आता समोर आली आहे। 30 एप्रिल पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची मुदत दिली होती। गुरुवारी ई-केवायसी करण्याची मुदत संपली असून आता पात्र महिलांची आकडेवारी समोर आली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्यासाठी शेवटच्या दिवशी अल्प लाभार्थ्यांनी प्रतिसाद दर्शवलाय। मार्च एप्रिल महिन्यात केलेल्या ई-केवायसी नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे। तर 54 लाख लाभार्थी अपात्र ठरले आहेत। मार्च अखेर हा आकडा 68 लाख होता। एका महिन्यात 14 लाख लाभार्थ्यांनी ई-केवायसी दुरुस्ती करताना सरकारी कर्मचारी नाहीत असेही स्पष्ट केले आहे। यावरून त्यांनी चुकून सरकारी कर्मचारी आहोत असे नमूद केले होते, ते मागील ई-केवायसी मध्ये चुकून करण्यात आलेले होते। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात 1,89,00,000 भगिनी या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, तर 54 लाख लाभार्थी अपात्र ठरले आहेत। मार्च अखेर अपात्र ठरलेल्या 68 लाख महिलांपैकी 14 लाख महिलांनी एका महिन्यात आपली माहिती सुधारली आहे। यापूर्वी त्यांनी चुकून सरकारी कर्मचारी आहोत असे नमूद केले होते, जे ई-केवायसी करताना सरकारी कर्मचारी नाही असे स्पष्ट केले आहे। ज्या 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत त्यांचा या योजनेचा लाभ आता कायमचा बंद होणार आहे। या योजनेसाठी ई-केवायसी करण्याची शेवटची मुदत 30 एप्रिल 2026 होती, ती आता संपली असून सरकारकडून आता ई-केवायसी करण्याची मुदत वाढवण्याची शक्यता खूप कमी दिसत आहे। फेब्रुवारी 2026 नंतर राज्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यावर एकही हप्ता आलेला नाही। 1 मे हा दिवस उजाडलेला आहे, मात्र अद्याप लाडकी बहिणीच्या हप्त्याबाबत कोणतेही अपडेट समोर आलेले नाही। लाडक्या बहिणींना मार्च एप्रिल असे 2 हप्ते एकत्र येतील असे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले जात होते। मे महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाडकीच्या खात्यात एकूण 3,000 रुपये येऊ शकतात असेही काही जण सांगत आहेत, पण अद्याप राज्य शासनाकडून याबाबत कोणताही निधी उपलब्ध करून दिला नसल्या कारणाने हे फक्त अंदाजच आहेत। धन्यवाद।